सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यात वसलेल्या ऐतिहासिक प्रचितगडावर रविवारी स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या पुनर्जागरणाचा सोहळा पार पडला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सांगली विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य लोकार्पण सोहळ्यात श्रमदानातून साकारलेला ऐतिहासिक तोफगाडा गडावर अर्पण करण्यात आला. भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी गर्जनांनी संपूर्ण सह्याद्रीचा कडा दुमदुमून गेला होता. गेल्या 3 महिन्यांपासून सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी अहोरात्र मेहनत घेऊन लोखंडी तोफगाडा अत्यंत कौशल्याने तयार केला होता. रविवारी सकाळी 8 वाजता पारंपरिक पद्धतीने गड पूजन आणि मंत्रोच्चारणी कार्यक्रमाची सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात आणि हलगीच्या कडकडाटात या तोफगाड्याचं लोकार्पण करण्यात आलं. प्रचितगडासारख्या दुर्गम ठिकाणी असा उपक्रम राबवणं हे दुर्ग संवर्धनाच्या चळवळीतील एक मैलाचा दगड मानलं जात आहे. या सोहळ्यासाठी शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रतिष्ठानच्या निस्वार्थ कार्याचं तोंड भरून कौतुक केलं. गडकोट ही महाराष्ट्राची खरी ओळख असून सह्याद्रीचं तरुण हे वैभव जपण्यासाठी जे कष्ट घेत आहेत ते वंदनीय आहे. प्रचितगडाच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रामिक गोजमगुंडे यांनी आपल्या मनोगतात तोफेचं महत्त्व अधोरेखित केलं. तोफ हा गडाचा आत्मा आहे. प्रचितगडासारख्या दुर्लक्षित राहिलेल्या गडावर तोफगाडा बसवून आम्ही इतिहासाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितलं. जिल्हाध्यक्ष प्रशांत कुंभार यांनी प्रास्ताविकात सांगली विभागाने केलेली 2 वर्षात मच्छिंद्रगड, कोळदुर्ग आणि शिराळा भुईकोट येथे केलेल्या कामांचा आढावा सादर केला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि पुण्यासह संगमेश्वर तालुक्यातील शेकडो दुर्गप्रेमी आणि ग्रामस्थांनी गडावर मोठी गर्दी केली होती. या उपक्रमामुळे प्रचितगडावर पर्यटकांचा राबता वाढून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोसले, निलेश जाखले, हनुमंत पाटील आणि वन अधिकारी मुल्लासाहेब यांच्यासह असंख्य दुर्गसेवकांनी परिश्रम घेतले. BBL मराठीसाठी दिनेश हसबनीस, नागपंचमीचे शिराळा. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.